सनसनीखेज बातमी पाहिजे, सनसनीखेज. ती बातमी ऐकून सगळीकडे हंगामा झाला पाहिजे, आपल्या चॅनलची हवा झाली पाहिजे. समजलं? हो. नाहीतर उद्यापासून तुला कायमची सुट्टी. सर प्लीज प्लीज हा आणतो ना, बातमी आणतो. आज रात्री मी मस्त बातमी आणतो. बातमी आणतो. हो. आणि तुझं काय? कॅमेरामॅनला घेऊन जा. चल ना. जातो 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 जातो. पाडायचं TRP. अरे चंदा, नक्की कुठे आलोय आपण आणि काय शोधतोस तू, सांगशील का? गप्प रे जरा. मी काही सनसनीखेज घडतंय का ते बघतोय. ह्या असल्या कॉलेज कॅम्पस मध्ये ना नक्कीच काहीतरी सनसनीखेज घडत असणार. वेट अँड वॉच. बरी आहेस ना? कशाला ओरडते एवढं? बीना, काय झालं? काही हवंय का तुला? यार हे असं व्हायला नको होतं. देवा प्लीज प्लीज माझी मदत कर. मी काय करू? अगं बीना, काय झालं? सांगशील का? अक्षय, माझ्यावर तर आभार कोसळलाय रे. इथे असं होईल तर मला वाटलंही नव्हतं. पण नक्की काय झालं? प्लीज सांग. ब्रो, तुम्ही मला शूट करताय का? यो ब्रो, हाऊ डू आय लुक? अरे कसा दिसतोय मी? अरे ये घुस आता, घुस या लंच मध्ये. काय चालू आहे? शिल ब्रो. तर तुम्ही का रडताय मॅडम? तुमचे अश्रू सांगताय की तुमच्यासोबत असं काय घडलंय जे तुम्हाला असं रडावंसं वाटतंय. आम्हाला सांगा, आम्ही तुमची कहाणी अख्ख्या दुनियापर्यंत पोहोचवू. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. अन्याय सहन करायची काही गरज नाही. पहा, या मुलीच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही बोलत आहेत. तिला इथं कॉलेजमध्ये नक्कीच त्रास दिला गेलाय. कोणी मुलगा त्रास देतोय का तुम्हाला? की घरातून काही प्रॉब्लेम? आई वडील लवकर लग्न लावून द्यायचं म्हणताय. चला बोलूया त्याच्याशी. अहो अहो मॅडम, रडू नका. काय अडचण आहे तुमची? आम्ही तुमची अडचण सोडवू. मेरी तो दुनिया ही उजड़ गई. हे भगवान, ये देखने से पहले मेरी आंखें क्यों नहीं बंद हुई? अहो मॅडम, तुम्ही धीर सोडू नका. आम्ही आहोत. या मुलीच्या अशा अवस्थेला कोण जबाबदार आहे? शिक्षण व्यवस्था की कॉलेजची मॅनेजमेंट की सरकार? तुम्ही आमच्यासोबत नक्की शेअर करा. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. महाराष्ट्र काय झालंय या भोळ्या भाबड्या साध्या मुलीसोबत? आणि का रडते ती? What the hell यार, I'm done. ती नाही करू शकत आता. हे काय चालू आहे यांचं? अरे चिल रे बाबा. हे कूल डाऊन शांत हो. ही ना एक सनसनीखेज बातमी आहे. या रडणाऱ्या मुलीचा बाईट शूट झालाच पाहिजे. कळलं? तर मुलांनो, तुमची मैत्रीण रडतीये, आपण तिची मदत करूया. काय होतंय मॅडम? काही बोलाल का आता? सांगते. आज सकाळी इंस्टावर मी माझा खूप छान फोटो टाकला होता आणि तो कोणीतरी मिसयूज केला. कोण आहे तो सायबर क्रिमिनल? कोण आहे ज्याने या सुंदर मुलीला जगणं मुश्किल केलंय? नाही हो, कोणी मिसयूज केला नाही तो फोटो. मी तो अपलोड केला आणि एकदम हॅक झालं. आता त्या सर्व फोटोंचं काय होईल? या साध्या मुलीची चिंता आहे. तिचे अकाउंट पुन्हा सुरक्षित कसं करता येईल? नाही हो, अकाउंट सुद्धा हॅक नाही झालेलं. हो, असं रडताय काय गाढव रेटल्यासारख्या? तुम्ही मला गाढव म्हणाला? तुम्ही नाही, आपले ते गाढव ते म्हणत होतो. तुम्ही नाही काय? ते सोडा, तुम्ही का रडताय? हे पहा, आज सकाळी मी इंस्टावर हा फोटो अपलोड केला होता. 1 तास झालाय तरी 20च लाईक्स. गेल्या वेळी पहिल्या हातात 200 लाईक झाले होते. आता माझं कसं होणार? अरे काय या पोरियाच्या, उगाच रडत बसली. किती वेळ गेला आपला. यापेक्षा दुसरीकडे गेलो असतो तर चांगली बातमी तरी मिळाली असती. बॉस तर बसलाच डोक्यात सनसनीखेज बातम्यांकडून. चला जरा शहराच्या बाहेर जाऊ. बाजूच्या गावात ग्रामपंचायतीत नक्कीच काहीतरी सनसनीखेज घडत असणार. चल.
करायचं काय ना शूट करायचं. चल थांब जरा बघूया. अहो अण्णा, अहो तात्या. तात्या ते खपलं गावात. काय नाही वा. हो अण्णा ऐका ना. अण्णा ते तालुक्याला गेलाय. अहो भाऊ ऐका ना. पण नातं नको सोडू माझ्याशी. तू काय माझ्या भाऊबंदकीतला आहेस होय? चल निघीकडनं आणि हे तुझं काळ्या तळखंड घेऊन जा तुझ्यासोबत. चल शाळेत. काय बोलतोय हा माणूस? अरे ऐक ना, ऐक ना, हे गड्या, तुझ्याकडे किती मेंढरं आहेत रे? आणि त्यातले किती दूध देतात? मेंढरं तशी बरीच आहे ती. त्यातली निम्मीच दूध देते. आमच्या दर्शकांसाठी एक सनसनीखेज बातमी आहे. या मेंढपाळाकडे बरीच मेंढरं आहेत, पण फक्त निम्मीच मेंढरं दूध देतात. आता आपण पाहणार आहोत काय आहे कारण की फक्त निम्मीच मेंढरं दूध देतात. आणि काय आहे, चला बोलूयात त्याच्याशी. तुला काय वाटतंय गड्या? तुला काय वाटतंय गड्या? काय आहे कारण की तुझी निम्मीच मेंढरं दूध देतात आणि तुझी आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल? नाही सुधारणार माझी परिस्थिती. पण का? तुला हक्क आहे श्रीमंत होण्याचा? या सरकारला तुझा वागदार धरतोस का? नाही. अरे का असा निराशावादी सूर आहे तुझा? जर या मेंढरांना उत्तम खाद्य दिलं तर सगळीच मेंढरं उत्तम दूध देतील. आता तू बोल, कोणालाही घाबरू नको. आता तुझी ही कथा भारताच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहे. बोल तू. काय बी उपयोग नाही. माझी सगळी मेंढरं काय दूध देत नाहीत. पण का? सामान्य जनतेच्या प्रश्नाची काळजी स्पॅम टीव्ही नेहमीच घेत आले ना. तर काय आहे कारण की तुझी निम्मीच मेंढरं दूध देतात? काय आहे यावर उपाय? गप रे. त्या बकऱ्या आहेत आणि बाकीची बोकडं आहेत. या मेंढपाळाच्या बकऱ्या दूध देतात आणि बाकी बोकड निघ. निघ. तडक निघ. बोकड बोकड हुर्रा. 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 तरी विपरीत झालेलं दिसतं. याची ना आपल्याला सनसनीखेज बातमी करता येईल. चल बघू नक्की काय झालंय. चल चल जाऊन बघू. कुणीतरी का चांगलं वाटतं. चल अहो ऐका, चल. अहो ऐका ना. हो दादा, हो. काय 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 माणूस होता तो? नाही 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 अहो ऐका ना. नाही 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 असं व्हायला नको होतं. देवा नाही नाही अहो नाही ऐका ना. हो बाई. असं कसं अहो, झालं? ऐका ना. नाही नाही असं व्हायला नको होतं. नाही अहो, ऐका ना. नाही हो बाई. अहो ऐका ना. नाही 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 अहो ऐका ना. हो बाई. बाई कोण बाई? कुठली बाई? कोणाला बाई म्हणताय? लाज नाही का वाटत बाई म्हणायला? हो बाजूला चोंबडा मेला. हो हो बाई हो काकू हो माई. अहो ऐका. अहो बाई अहो ऐका. हाड. काय बाई होती ती? मला हड म्हणाली. मला चोमडा म्हणाली. हो आज काय यार, बातमी मिळाली? सकाळपर्यंत सगळं नीट होतं. अचानकच बाहेर गेला. हो डॅडी नव्हते ना, आत्ताच आले. त्यांची पोलीस जीप बाहेरच उभी आहे. हो विचार काय? खूप त्रास झाला रे. समजलंच नाही काय करायचं ते. आय वॉज लाईक नो नो मी फाईन आहे. थोडं रडू येते, बाकी काही नाही. हो हो. ओ कोण तुम्ही? इथे काय करताय? नाही नाही तुला नाही, इथे कोणतरी आले तर नंतर फोन करते. अहो मी तो स्पॅम टीव्हीचा रिपोर्टर आणि हा आमचा कॅमेरामन. मग इथे काय करताय? हे आज काय झालंय का? नाही म्हणजे रडायचे आवाज येत आहेत. काही गोंधळ झालाय का? हो ना. तर मॅडम आज काय झालंय नेमकं? आणि बाय द वे ही पोलीस जीप कोणाची आहे? माझे डॅडी DSP आहे, त्यांचीच आहे ती जीप. तर आपण इथे बघत आहात तिथे DSP नाव झिंगेराव खेकडे. सिंगेराव खेकडे यांची
त्यांच्या घरी एक भयंकर दुर्घटना घडलेली आहे. त्यांच्या घरातलं वातावरण तंग झालेलं आहे आणि त्यांची ही मुलगी ना सुरमई सुद्धा खूप गोंधळलेली आहे. कोणाला काय करावं हे कळत नाहीये. तर बघूयात नक्की काय झालं. तर सुरमई आज काय झालं नेमकं? सकाळपर्यंत सगळं नीट होतं. अचानक आमचा बंटी शेतात गेला आणि त्याला मोठा भयानक घाणेरडा अति प्रचंड असा विषारी विंचू चावला. तर आपण बघत आहोत इथे सुरमईचा भाऊ म्हणजेच बंटी सकाळी शेतात गेला आणि त्याला एक महाभयंकर विंचू चावलेला आहे. याला कोण जबाबदार आहे? नगरपालिका, ज्यांनी वेळेवर पेस्ट कंट्रोल केलं नाही, ही खत उत्पादन कंपनी. त्यांच्या खताच्या वासामुळे त्या विंचवाला शेतात यावंच वाटलं. याचं उत्तर द्यायलाच हवं. महाराष्ट्र वाटलं. अहो ऐका पहा या मुलीच्या निरागस चेहऱ्याकडे. तिच्या भावाचा आत्ता विंचूचा मृत्यू झालेला आहे. माझा भाऊ काय मेला नाहीये आणि विंचू माझ्या भावाला चावला नाहीये. मग कोणाला चावलाय? विंचू आमच्या बंटीला म्हणजे आमच्या कुत्र्याला चावलाय. तो पण काय मेला बिला नाहीये. डॉक्टर आले, उपचार करतायत, काहीही बडबडू नका. तर मंडळी, आपण इथे बघितलं डीएसपी जिंगेराव खेकडे यांच्या बंटी ह्या कुत्र्याला एक महाभयंकर विंचू चावलेला आहे. एका मुक्या प्राण्यासाठी सगळे धावाधाव करत आहेत. ही एक महत्वाची बाब आहे. कॅमेरामॅन अंत्या फोकेट सोबत रिपोर्टर चंदू फेकडी फॅमिली. काय चालू काय आहे यार? आज काही बातमी मिळत नाही आपल्याला. नोकरी गेलीच संपली. बॉसमुळे काय करू? आता काय करणार? उचलावंच लागेल. उचलू? हो. हॅलो हॅलो बॉस. हॅलो. आवाज येतोय का बॉस? हॅलो. अरे आम्ही इथं म्हणजे काय, त्या मोरी टीव्हीने बघ इंधनवाढी बद्दल किती मोठी बातमी केली आहे. किती लाईक्स मिळतात बघ त्यांना. आणि तू काय पाठवलंस मला? अहो बॉस मी इथे करतोय ना. मी आज अरे आम्ही इथं म्हणजे काय, मंडपा शेळ काय हाकतोय, ती मुलगी काय करते, काही पाठवलेस तू मला. अहो, ऐका. त्याच्या बातम्या आहेत का? त्याचं काय मी नोट्स घालू ते टाकून त्याच्यानं अहो, पाठायचंय तुला युजलेस. सारखी ब्रेकिंग न्यूज कुठून देऊ मी अंदाज? काय होतं जर साध्या बातम्या दिल्या तर? पण फक्त TRP साठी काहीही करायचं का? मला ना नकोय आता ही पत्रकारिता. अरे ऐक असं चिडू नकोस. आपलं काम आहे, आपण करायचंच. सोड ना, आपल्याकडे बॉसचा काय फरक पडतो? अरे आपल्याला काय फरक पडतो हे म्हणून कसं चालेल? मीडिया हा लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी एक आहे ना. पण फक्त TRP साठी वाटेल त्या थराला उतरायचं. त्यापेक्षा एक छोटंसं दुकान टाकतो न्यूजपेपरचं. निदान लोकांना न फसवल्याचं समाधान तरी मिळेल मला. ए टिपू, ए काळू, ए या इकडे या. ए राणी, तू तिकडे काय करतेय? ये इकडे, ये. आज जरा पैसे कमी होते म्हणून डॉग फूड आणायला जमलं नाही. आज बिस्किट खा. हे घ्या. ए कोण आहेत रे दिवस? अरे हे श्रीनिवास साखळकर, हे शिक्षक आहेत नगरपालिकेच्या शाळेत. सकाळ संध्याकाळ रस्त्यावरच्या सगळ्या कुत्र्यांना कधी दूध, कधी बिस्किटे, कधी डॉग फूड, तर कधी अंडी खायला घालतात. पण हे तुला कसं माहित? अरे माझं घर होतं रे पूर्वी या भागात. कित्येक वर्षे पाहतोय मी सरांना. त्यांची आर्थिक परिस्थिती फार काय चांगली नाही. एका खोलीत राहतात ते, पण खूप प्रेमळ आहेत रे. हा बोल का सुमनताई? हो तुझ्या लेकीची फी ना? हो देईन मी देईन. हो